मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राभर सभा घेत आहेत. आज 2 सभा संपल्यानंतर आता तिसऱ्या सभेसाठी निघालेले आहेत. माझ्यासोबत स्वतः आहेत. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून सभांचा तडाखा सुरू आहे. काय सांगाल, या सभा होत आहेत, लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या त्या वेदना आहेत. सभा म्हणतो नाही येणार त्याला, कारण समाजाच्या खूप वर्षाच्या त्या वेदना आहेत की मराठा समाजाच्या पोरं आरक्षणा वाचून खूप सुशिक्षित बेकारी जगायला लागले. 1% हुकलं तर त्या मुलाचं पुरं आयुष्य बर्बाद व्हायला लागलं आहे. म्हणून घराघरातला मराठा सध्या एकजुटीनं पेटून उठला आहे. कारण हे शांततेत आंदोलन होणार आहे, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबत नाही. आणि सरकारनं हे गांभीर्य घेणं लय गरजेचं आहे. कारण सरकारनं जर हे गांभीर्य लक्षात नाही घेतलं तर मराठा समाजाच्या रोषाला राज्यातल्या आणि देशातल्या दोन्ही सरकारला बळी पडायला लागणार आहे. कारण ही जी खतखत वर्षानुवर्षाची होती ती आज खूप उफाळून बाहेर आली. खरं तर गेले जवळपास 40 दिवस तुम्ही सरकारला दिलेले आहेत. या कालावधीमध्ये सरकारने तुमच्याशी किंवा तुम्ही सरकारशी याबाबतीत काय बोलणं झालंय का, की बाबा यापर्यंत आता मराठा आरक्षण आलंय त्याच्यावर बोलणी सुरू आहे? नाही, सरकारने काय संपर्क केला नाही अशात ह्या 15, 10, 12 दिवसात. परंतु आम्ही त्यांना वेळ दिलेला नाही, त्यांनी आमच्याकडून घेतलेला आहे. कारण मराठा समाजानं त्यांना आरक्षण देण्याच्या बाबत 4 दिवसाचा वेळ दिला होता. त्यांनी सांगितलं की 4 दिवसात हे होणार नाही, तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण जर द्यायचं असलं तरी 1 महिन्याचा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तसा सगळ्याच पक्षांना सत्ताधाऱ्यांना ठराव केलेला आहे त्याबाबतचा. त्यानुसार आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. आता काय आम्ही त्यांचा मान सन्मान त्याच वेळेस केला आहे. मुख्यमंत्री साहेबांसुद्धा मान सन्मान आम्ही त्यावेळेस केला आहे. त्यांच्या शब्दाला किंमत मराठा समाजानं दिली आणि त्यांना वेळ दिला. आता त्यांनी बहाणे सांगू नये, आम्हाला मात्र 24 तारखेच्या आत आरक्षण द्या. कारण आमच्या गोरगरिबांच्या पोरांच्या अस्तित्वाचा प्रश्न इथं. आईबाप रात्रंदिवस शिकवतात मुलाला, परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. त्या लेकरांच्या स्वप्नाची राखोरांगोळी व्हायला लागली. आता आम्ही सुट्टी देणार नाही त्यांना. आरक्षण घेतल्याशिवाय आता सरकारला आम्ही सुट्टी देणार नाही. आंदोलन शांततेत होणार पण सुट्टी देणार नाही. खरं तर तुम्ही म्हटलं की सर्वच पक्षांनी मराठा समाजाचा उपयोग करून घेतला, मात्र आरक्षणाच्या बाबतीत कुणीच गांभीर्याने नाही घेतलं. असा एक बी पक्ष नाही 75 वर्षात, एक बी पक्ष नाही की त्याला मराठा समाजानं मोठं केलं नाही किंवा त्याच्यातल्या नेत्याला मोठं केलं नाही. आज आम्ही केलेल्या, आमच्या बापजाद्याने केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली तर तुम्ही उपकार फेडायचा सोडून तुम्ही आमच्या लेकरांच्या अन्नात माती घालायला लागलात. ही कोणची नियत आहे तुमची? ही मराठ्यांना आता मान्य नाही. कारण मराठ्यांनी तुमच्यात कधी जात बघितली नाही किंवा तुमच्यात कधी द्वेष बघितला नाही. मराठ्यांनी आपलं म्हणून तुमचा राजकीय प्रवास चांगला व्हावा, तुमचा मान सन्मान वाढावा, तुमची प्रतिष्ठा वाढावी म्हणून मराठ्यांनी काम केलं. आज त्या लेकरांची प्रतिष्ठा वाढायची वेळ आली मराठ्यांच्या, गोरगरिबांच्या, तर तुम्ही आरक्षणाला विरोध करायला लागला. ही कोणची नियत आहे तुमची? त्यामुळं मराठा समाज आता खरबडून जागा झाला घराघरातला. आता ते आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाही. खरं तर 2024च्या निवडणुका आहेत त्या, जर सरकारने यावर कुठली भूमिका नाही घेतली तर मनोज जरांगे पाटलांची काय भूमिका असेल? नाही, निवडणूक हा आमचा मराठा समाजाचा विषय नाही. आमचा विषय मराठा आरक्षण. तिकडे सत्ता कोणाची आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, कारण आमचं ते हक्काचं आहे. आम्ही कुणबी शेतकरी मराठी आहेत. आमच्या हक्काचं आरक्षण जर आम्ही मागणार नाही तर कोण मागणार? आणि आमच्या लेकराला का द्यायचं नाही तुम्हाला? बाकीच्यांना काय निकष लावून दिले तुम्ही? त्या निकषात जर मराठा बसत नसाल तर देऊ नका. मराठा त्या निकषात बसत असूनही तुम्ही देत नाहीत म्हणजे काय? ही आता तुम्हाला सांगतो, घराघरातल्या मराठ्यांनी एकी केलेली आता ही खूप वर्षाची खतखत होती मराठा समाजात, ती आता उफाळून बाहेर आलेली. आणि मराठा समाज आता मागं हटायला तयार नाही. मी तर त्यांचं निमित्त आहे. मराठा समाजाचा मी निमित्त म्हणून फक्त पुढे होऊन काम करतो. मी मराठ्यांचा लेकरू आहे, मी त्यांचा मुलगा म्हणून काम करतोय. पण आमचे दोघांचं एक ठरलेलं आहे, मराठा समाज आणि मी, की आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाहीत. बहाणे तुम्ही सांगायचं नाही, तुम्हाला जड जाईल. खरं तर जड जाईल म्हणताय. परवा एक आत्महत्या झाली आणि त्यानंतर आज एका मुलाने परीक्षेसाठी फीला पैसे नसल्यामुळे मराठा समाजाच्या एका मुलाने आत्महत्या केली. तेच सांगतोय मी मराठा समाजाच्या बांधवांना, थोड्या दिवसात आरक्षण मिळणार आहे, काळजी करू नका. तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. त्यांच्या छाताडावर बसून आपण आरक्षण घेऊ, तुम्ही काळजी करू नका. थोड्या दिवस थांबा, आत्महत्या कोणी करू नका. मी मराठा समाजाला सामच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो, उग्र आंदोलनही करू नका, कोणीही आत्महत्या करू नका. आरक्षण हे कसं देत नाही ना, आपण समाज बघू, त्याची काळजी करू नका. पण हे बळी फक्त सरकारचे, याला जबाबदार फक्त सरकार आहे. सरकारनं जर लवकर आरक्षण दिलं तर मराठा समाजाचे बळी जाणार नाही. आमच्या जे आत्महत्या व्हायला लागल्या याला पुरा जबाबदार सरकार आहे. आणि सरकारनं आता तरी गांभीर्याने घ्यावं. नसता सरकारला मात्र आता सुट्टी देत नाहीत आम्ही. कारण आम्ही आमचे बलिदान गेलेले, आमच्या आत्महत्या झालेल्या बांधवांचं त्यांचे स्वप्न आम्ही वाया जाऊ देणार नाहीत आणि ते बलिदानसुद्धा वाया जाऊ देणार नाही. तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत ते 24च्या नंतर आम्ही बघतो. आता तुम्ही आता भाषणामधून जे आरक्षण मागता ते कशा प्रकारचं असेल, एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी, किंवा आपल्याला आरक्षण कशासाठी आणि कशा प्रकारचं दिलं जावं सरकारने तुमच्या अपेक्षा? व्यवसायावर आधारित आरक्षण दिलेत.
सगळ्यांना, त्यानुसार जाती निर्माण झाल्या. मग व्यवसाय जर बाकीच्यांना व्यवसायानुसार दिलं, उदाहरणार्थ माळी बांधव असेल किंवा विदर्भातला मराठा बांधव असेल, यांचे व्यवसाय शेती आहे. आमचा सुद्धा व्यवसाय शेतीचे. आम्हाला का दिलं जात नाही? त्यांना जर मागास सिद्ध म्हणून तुम्ही दिलं असेल, आम्ही 12-13% मागास सिद्ध झालो. मग सगळे निकष जर कायद्याचे आम्ही पार करत असतो तर आम्हाला आरक्षण का नाही? म्हणून मराठा जास्त आता पेटून उठलाय की आपण सगळ्या निकषात बसत असून आपल्याला आरक्षण का नाही? मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काही जण प्रयत्न करतायत असं तुम्ही म्हटलं की काही जण जे आहेत ते मराठा ओबीसी मध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतायत. हां हां. आणि याच माध्यमातून खरं तर आत्ता त्यांचा जो कर्जतच्या दिशेने दौरा सुरू आहे, कर्जतमध्ये त्यांच्या आज दिवसभरातील तिसरी सभा होणार आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर रात्री एक सभा मांजरसुब्याला ज्या ठिकाणी बीडमध्ये होणार आहे त्यालाही ते संबोधित करणार आहेत. मात्र ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये काही जण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. कारण ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकत्र आहे गावागावात. हे सत्य आहे. हे कोणीच नाकारू शकत नाही, कोणीच. कारण आत्ताही आम्ही एकमेकाशी बोलतो, चहा पाणी घेतो, एकमेकाला आम्ही मदत करतो, एकमेकाच्या सुखदुःखात आत्ताही जातो आत्ताही जातो. त्या दिवशीच्या कार्यक्रमात ओबीसी बांधवानं, धनगर बांधवानं, मुस्लिम बांधवानं, दलित बांधवानं अक्षरशः पाणी वाटलं. दिवसभर उन्हात उभा राहून. याचा अर्थ असा होतो की आम्ही एकमेकाला जीव लावतो आत्ताही गाव लेवलवर. परंतु विनाकारण एकाचं दोन सांगून आमच्यात आणि त्यांच्यात नाराजी तयार करायला लागली. पण नाराजी होणार नाही, मी खात्रीपूर्वक सांगतो. कारण ओबीसीच्या सामान्य बांधवाला गावखेड्यातल्याही आता लक्षात आलंय की गोरगरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या लेकरांनी आपलं काय केलंय? त्यांच्याही लेकराला मिळालं पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. त्यांची भूमिका नसते तर हजारो निवेदनं त्यांनी आम्हाला आंतरवालीच्या आमरण उपोषण टायमाला दिलीच नसती. कारण पण हे आता कोणी ऐकणार नाही. त्यांचं स्वप्न आम्ही दोघंही पूर्ण करणार नाहीत. ना मराठा समाज ना ओबीसी बांधव या राजकीय यांचे अजेंडे सगळे उधळून लावणार आहेत आम्ही. खरं तर आत्तापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, हे मराठा नेत्यांचं अपयश आहे का? कारण आत्तापर्यंत ज्या काही आत्महत्या झाल्या किंवा मराठा समाज नोकरी आणि शिक्षणात मागास राहिला. मग त्यांच्यामुळं आमची फजिती चालली आहे ना. त्यांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं आमच्याच नेत्यानं तर 2च घंट्यात आरक्षण मिळत मराठ्याला. 2 दिवस नाही, 2 महिने पण नाही, 2 घंट्यात आरक्षण मिळत. तेच एकत्र येत नाहीत, तेच तर मुद्दे पाडायला लागलेत आमच्या लेकरांचे. इथून पुढं तरी आमची विनंती आहे आमच्या माध्यमातून. मी कधी अशी विनंती केली नाही, पण आज हात जोडून विनंती करतो सगळ्या पक्षांना आणि त्यातील मराठा समाजाच्या नेत्यांना सुद्धा की बाबा हो, एकजूट या. आपल्या लेकरांचा भविष्याचा प्रश्न आहे. त्यांच्या लेकराच्या तोंडात घास आलाय, त्याच्यात माती काढण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही एक जीवानं त्या लेकरांच्या पाठीमागं सगळ्या पक्षातले उभा राहा. 24 तारीख सुद्धा उजाडणार नाही मराठा आरक्षण घ्यायला. ते एका धनक्यात मराठ्यांना आरक्षण मिळत. तुम्ही एकत्र या, ही माझी हात जोडून समाजाच्या वतीने विनंती. तुम्ही नाही बी आले, आम्ही विकासच्या तालमीतले मराठे नाहीत, आम्ही सामान्य घरातले मराठे आता एक झालेलो आहेत. आम्ही आरक्षण घेतले सोडत नाहीत, पण मग तुम्हाला मराठ्यांचा प्रवेश पत्करावा लागेल, हे बी तितकंच खरं आहे. सरकार 24 तारखेचा काही त्यांनी वेळ घेतला, त्यावेळेस आरक्षणचा मुद्दा आणि मागणी मान्य करायला असं वाटतं का तुम्हाला? आता करावंच लागेल त्यांना, कारण वेळ त्यांनी घेतलाय ना. हा, आम्ही जर दिला असता तर मग मात्र त्याच्यात आपण काय म्हणूयात की त्याच्यात आपल्याला शंका राहिली असती. आता शंका राहायचा विषय नाही ना. आम्ही 4 दिवस दिले होते, त्यांनी सांगितलं 1 महिना द्यायला लागेल. आपण 1 महिना दिला, त्याच्यापेक्षा 10 दिवस दिले, म्हणजे 40 दिवस दिले. आता त्यांना बोलायलाच जागा नाही. कारण आम्ही मुख्यमंत्र्याचा मान सन्मान केलेला शब्दाचा. त्यांनी 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिवस दिले सरकारला. आता त्यांची जबाबदारी त्याच्या आत देणे. आता ते बदलू शकत नाहीत. आम्ही दिला असतं तर शंका होती, त्यांनीच वेळ घेतलाय. आता काय कारण? आधार घेऊन कायदा पारित करायला एक पुरावा खूप झाला. तुम्हाला खूप मिळालेत. आम्ही रक्तामासाचे मराठा समाज एक आहे सगळा राज्यातला. तुम्ही भेद नाही करू शकत, याला देणार आणि त्याला नाही देणार. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला कोणी बी प्रमाणपत्र द्यावं लागतं. नाही तर तुम्हाला सांगतो, हे शांततेत आंदोलन उभा आहेत, पण हे रोष इतका राहणार आहे, तुम्हाला तो पेलायचा नाही. तुम्ही आता पुढची भूमिका ठरवण्यासाठी अंतरवलीमध्ये एक बैठक घेणार आहात. काय असेल पुढची दिशा? ते आता उद्या आम्ही जाहीर करणार आहेत की आंदोलन करायची वेळ येणार नाही आपल्याला 24पर्यंत, 24च्या नंतर. पण आपणही सावध राहिलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आपण गाफील नाही राहिलं पाहिजे. त्यासाठी पुढची तयारी ही आपण सावध होऊन राहिली पाहिजे. कारण लढाई खेळायची म्हणल्याच्या नंतर अचानक काहीच करता येत नाही. अगोदरच आपण तयारी केली पाहिजे. कारण तेही कायदा पारित करण्यासाठी आधीच तयारी करायला लागलेत ना. मग आपणही बेसावध राहत नाही. कारण इथं आपल्या लेकरा बाळांचा प्रश्न आहे. मात्र एक खरं आहे, आंदोलन शांततेतच होणार. हा, आंदोलन उग्र करणार नाहीत, कारण त्याला आपलं समर्थन नाही.
पण सरकारला मात्र ते झेपणार नाही. सरकार दगा देईल असं वाटतंय का? जर त्यांनी तसं केलं तर त्यांना पुढचं आंदोलन शांततेत होणार, पण झेपणार नाही. कारण हे शांततेचं युद्ध रोखण्याची हिंमत या राज्यात आणि देशात कोणातच नाही, आणि तशी शक्तीही नाही, आणि मराठ्यांच्या विरोधात येणारी तर शक्तीच नाही. मग आता उद्या जी बैठक होणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात, त्या बाबतीत अशा प्रकारची राज्यभर किंवा देशभर मराठा आरक्षणाबाबतीत वाढवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? जर नाही सरकारने काय भूमिका घेतली तर? नाही, वाटत नाही आम्हाला की सरकार 24 पर्यंत देणार नाही, असं वाटत नाही. सरकार 24 पर्यंत आरक्षण देणार असं आम्हाला वाटतंय. मात्र पुढचं आंदोलन करायची वेळ येणार नाही. आली तरी आम्ही सज्ज आहेत. बघूया, मराठ्यांना खेटायचं ठरवलं असेल तर आम्ही सज्ज आहेत. खरं तर तुम्ही आत्ता सगळे सभा घेताय, लोकांच्या एक आम्हाला एक उत्सुकता आहे की लोकांचे खरं तर ही सगळ्या आंदोलनाची आणि त्यांना हे आरक्षण हवं आहे. महाराष्ट्रभर आता पश्चिम महाराष्ट्र फिरला तुम्ही, कशा प्रकारच्या लोकांचा तुम्हाला प्रतिसाद होता? भयानक म्हणत होते तिकडं. आम्ही बाग अगोदर घेत होतो त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात रिस्पॉन्स नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षणाची गरज नाही, ते येणार नाहीत. अहो, मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या तोडीस तोड सभा व्हायला लागल्यात. काल तर त्या खेळला लाखांनो लोक होते. हे गांभीर्य सरकारनं आता घेतलं पाहिजे की कानाकोपऱ्यातला मराठा उठलाय आता. हे सरकारनं गांभीर्यानं समजून घेतलं पाहिजे. त्यांनी नाही घेतलं तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. नक्कीच आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा आंदोलन चालू आहेत, आत्ता सभा चालू आहेत. मात्र आता जर सरकारने गांभीर्याने नाही घेतलं तर त्याचा जे सरकारला ते या नंतर होणारे आंदोलनं पेलवणार नाहीत, असं जे आहे ते या ठिकाणी वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. एकूणच आपण पाहतोय की आत्ता सभांचा तडाखा सुरू आहे. उद्या त्यांची अंतरवालीमध्ये एक बैठक होणार आहे आणि त्यानंतर जर सरकारने नाही निर्णय घेतला तर पुढची दिशा आंदोलनाची ठरवली जाईल. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.